सोन्या 50-50 केसरी आदत बैल मैदान फार प्रथम या मैदानाच्या सेमीफायनल 4मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. संघर्ष होता शिंगऱ्या. आज पुन्हा एकदा त्यानं सिद्ध करून दाखवले. आजच्या फायनलचा गुलाला समानकरी ठरला आहे. त्याच्या पण मुलाखत मित्रांनो, सोन्या 50-50 केसरीचा सेमीफायनल 4मध्ये सुंदर अशी गाड्या पळाल्याने संघर्ष होता शिंगऱ्या म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं त्यानं पुन्हा सिद्ध केले आणि आज फायनलचा मानकरी ठरला आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज एक कुठंतरी जी त्याची खासियत आहे ती त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं, निकालाला गाडी लावली, काय सांगाल? मधलं तास लागले की व्याज नाही. 3 नंबर तास लागला ना. 4-5 मैदान कडच लागत होती. आज लागलं आता मोठा सीन करून दाखवायला. आनंद काय? खूप आनंद आहे. सेमी टाईट होता आजचा. मग काय आता जिथं येईल तासावर पळायला लागतं. मधनं गाडी लागली 3 नंबर तास. म्हटलं आज आपण राहणार 100%. आपल्या शेजारी भावांचीच गाडी पडली. बालमा बी ह्याचा भावच. मागच्याच मैदानात बालमाची ह्याची गाडी पळालेली. गाडी शेजारची गाडी आडवी आली म्हणून, नाही तर त्याच वेळी ती गाडी फायनलला राहिली असती. आज चुकून दोघं शेजारी पडले, गाडी गुलालात राहिली. तो बी आपलाच बैल. टीमचा सगळा तुमचा आनंद एक वेगळाच आहे. गुलाल कपाळाला लागला वेगळा म्हणजे गाडी आमची बऱ्याच दिवसात म्हणजे आता संघर्ष चालू होता आमचा आणि त्यानं आज संघर्ष तोडला आणि महत्वाचं उद्या बड्डे पहिल्यापासून गाडी आणत होता. पहिलंच तसं म्हणजे आम्ही म्हणत नाही की साधा एक सगळ्यांचाच आहे. त्याचा बी पहिल्यापासून जीव होता. 1-2 महिने त्याच्याकडे बी होता. जेव्हा पहिला थोडासा कमी आलेला नाव ठेवत होती तेव्हा म्हणलं नाही तिकडे बैल राहिला, इकडे बैल राहिला. आणि महत्वाचं आम्हाला सोनार पाड्याच्या गळ्यात झोपायचा होता. पण आज त्याच्या मैदानात ते 50-50 नावाच्या ह्याच्यात का होईना इच्छाच पूर्ण झाली. आज पडलो काय आणि त्याच्या मैदानात पडलो काय आमची इच्छा पूर्ण. कुठंतरी तो एक आनंदाचा क्षण आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी नियोजन असतं की बाबा उद्या वाढदिवस आहे, आज काहीतरी केलं पाहिजे आणि त्याने करून दाखवलं. सकाळपासून इच्छा होती माझी की म्हणलं शिंगऱ्या मला बर्थडेचं गिफ्ट पाहिजे. आता सेमीला पळताना सुद्धा त्याच्या कानात बोललेला की आज काहीतरी घडव. आणि ज्यावेळी बैल घडव म्हणलं डरकी टाकतो का नाही, समजायचं आज झालंच काम. त्याच्यासोबत कोण आनंदी मैदाना म्हणजे पार बगाळा म्हणतो ना आपण, त्याच्या पंखातला केस असा पांढरा तकट दानवलीवाडीचा सर्जा. पाहुण्यांना म्हणलेलं आपल्याला वासरू एकदा तरी जोट्यात घालायचंय, जुळून यायचं. पण आमचं मैदान धरलेलं असायचं. कधी त्यांना फोन केला की त्यांनी मैदान धरलेलं असायचं. ती मैदान आम्हाला काय पळाय. त्या दिवशी पेडगावला पळलो, गट काढला आणि सीमेला कड लागली. सीमेला बी तेव्हा चांगल्याच गाड्या होत्या. आपण 3 नंबरला उतरलो पेडगावमध्ये 1 नंबर तासानं पळून. आणि मग त्याच्यावर बैल आत्ता जरा चमकत होता. पाया उलट बी हवं पळते का नाही पळते का नाही. एक तर 3 पायावर बैल पळला असं 3 पायावर. त्यांचं इथं 5 किलोमीटर गाव होईल. त्यांनी आपला विश्वास ठेवून एवढ्या लांब बैल बोलावला पाहिलं नाही. कुठेतरी त्याची जी म्हणजे खासियत आहे ना, आपण म्हणतो ना की अतितटीची लढत असेल तेव्हा त्यानं प्रत्येक वेळी सिद्ध करत आलाय. काय झालं होतं, झाली तिथं बैलगट काढ होतं पण सेमीला कडेच तास येते म्हणजे मध्ये आले तर आम्हाला फुल गॅरंटी पाहिला बैल घडवतोच काहीतरी. आणि आज त्यानं म्हणजे साध्य मग चांगल्या गाडीची साध्य. आज ड्रायव्हर कोण होता आपलं? बालाजी ड्रायव्हर. दोन्ही फेऱ्या त्यांनाच गाड्या त्यांच्याकडे अगोदर बी गाडी होती. आता सुद्धा त्यांना पहिल्या 2 नंबर सेमीत गाडी आणली आणि परत 4थ्या सेमीत आपल्यात होती. गाडी गाड्या थांबत नाहीत काय नाही तरी पण तो बूट काढून हातात हँडग्लोव्ह घालून तयारच होता की बाईच काय झालं तर मी बसतो लगेच. म्हणजे जर सेमीफायनल जर आपण त्याचा बघितलं तर खालून गाड्याच्या सन्मान पळत होत्या. निकालाला आल्यानंतर गाडी ओढली गेली. निकालावर त्यांनी गाडी लावली. काय त्याचं खरं सांगू का, खरं श्रेय आज समालोचक मोरेंना देतो. त्यांचा आवाज पडला ना कानावर बैलाच्या. बैलानं जे धुमासलं, मोरेंचा आवाज आला की बैलानं ओढलंच. आणि विकास सर म्हणजे ते दोघांचा पण आवाजच ओळखतो बैल. सरांचा आवाज आला, गाड्या पळत होता. सर त्याला चांगलं ओळखतो. सरांचा एवढा जीव ना बैला की मागच्याच मैदानात सांगतो आमच्या पायऱ्याकरांना सुद्धा सर बोलले की बाबा चांगला पायरा आहे किंवा चांगलं दिलंय. म्हणजे समालोचकांचा बैलाव लय जीव. कुठंतरी त्याचा संघर्ष खूप मोठा आहे. सगळ्यांनी बघितलं मग त्याच्या एवढा संघर्ष कुठल्या पहिल्यानं बघितला नसेल. पण पुकारलं की संघर्ष होता म्हणजे तर त्यांनी पण बघितलं 1-2-3 मैदानाला काय चाललं होतं काय नाही. आणि आज खरंच म्हणजे बैलानं सगळ्यांची इच्छा होती पूर्ण केली. त्याच्याकडे जर बघितलं तर पुऱ्या मापाचा आहे. ताकद हत्तीगत बळ पहिल्यापासून त्याच्या अंगावर ताकद आहे. ताकद असून पण तेवढ्या स्पीडनं पळतोय. बैल लहानपण आदत होता तेव्हापासूनच त्याची ताकद तशी. त्याची ताकद म्हणजे सुशीलनं पण कधी कमी केली नाही आणि आता त्याचे नवीन मालक त्यांनी पण ताकद काय कमी केली नाही. गाडी आता कुठल्या नावानं पळते आपली?
सौभाग्यवती अलका शिवाजी मांढरे त्याचा मालक आहेत, त्यांच्या आईच्या नावावर गाडी पळती आणि ज्या दिवशीपासून आईच्या नावावर गाडी पळती त्या दिवशीपासून बैल गुलाला ते आमचे तर आता कुणाच्या चिठ्ठीवर पळता येत नाही, पण पाठीमागे आमच्या चिठ्ठीवर जे बी पळल्यात ना त्याच्यावर 5 जण आतापर्यंत फायनलला राहिलेत आमच्या चिठ्ठीवर. आणि सगळ्यात थँक्यू म्हणायचं म्हणलं ना सोने ग्रुप आंध्रुड, तो बैल आला ह्याच्या गाड्यात बैल गुलालात होता. आता बैल काय कारणास्तव नव्हता, आज त्याचा मालक खास शिंगऱ्यासाठी आले ती ते त्याचा मालक आहेत, त्यांच्याकडे एकदा कॅमेरा म्हणजे आता जेवढा बैलाचा आपला संघर्ष चाललेला का नाही, रोज उठून जाऊ कधी पैरा नसायचा ना, मी म्हणायचं आमचा फक्त आंध्रोडचा सोन्या बरा होऊ द्या, आज बैल मैदानात नाही त्यांचा. ज्या दिवशी आंध्रोडचा सोन्या उठेल आजारातनं तर मला कुणाकडेच हातपाय पसरायची गरज नाही, आमच्या घरची गाडी घडवणार काय ना काहीतरी. कुठेतरी भावनिक ज्या पद्धतीने म्हणतो ना की आपण जेवढं आपण कष्ट घेतलेलं असतं त्याचं चीज झाल्यानंतर नाही कुठेतरी आनंद अश्रू बाहेर येतात. आता ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलंय की आज त्यांचा नंदी फायनलला राहिला, पण जो तुमचा नंदी आहे त्यानं जो त्याला संघर्ष काळामध्ये साथ जो दिली साथ आम्हाला. दिली आणि गोलालात गाडी ठेवून दिली, त्याचा मोलाचा वाटा तुम्हाला ते हे देत आहेत, काय सांगाल? मोलाचा वाटा म्हणजे एक संबंध ह्या क्षेत्रात एक गौरवाचे संबंध झाले आमचे, नाही का, कौटुंबिक संबंध झाले सारखे. आणि ह्यो नंदी म्हणजे माझाच बरोबर. हां काय, आणि या महाराष्ट्रात ईर्ष्याचा बैल म्हणलं बैलाकडे बघायचं. बरोबर आहे. काय ज्या पद्धतीनं अंगावर पळतो लागली म्हणजे कोण- गाडीची त्याचं वडायचं जे हे असतं अंगावर गाडी जर असेल ना मोठी कुठली आम्ही खुश होतो. हा. मोठेपणा म्हणायचं नाही किंवा जास्त आमचे ताल करायचे, पण तेवढी जिद्द आणि ईर्ष्याचा बैल आहे. बरोबर. तर मित्रांनो, ज्यावेळेस दुसरा बैलगाडी मालक त्याच्याबद्दल जर सांगत असेल तर त्याच्यामध्ये त्याची काहीतरी ती धमक आहे, त्याच्यामुळे ते बोलतायत. आता काय सांगाल, गोलाला तर त्यांनी मिळवून दिला आहे, आता त्याचा नाही बैलाला गोल ज्यावेळी आपल्याला गुलाल नव्हता ना, पहिला गुलाल ह्यांच्या बैलानं दिलाय आम्हाला पहिल्या, त्यामुळे आम्ही आहे ना कधीच विसरत नाही. बैल सगळे म्हणतात रिवर्स असल्यावर काय, ह्यांना पहिल्यांदा सांगितलं तुम्ही ज्या दिवशी मागाल त्या दिवशी बैलानं आज गुलाल केला आणि उद्या जरी म्हणले ना सोन्याभर गाडी आणायची, उद्या आम्ही सोन्याभर गाडी आणणार, कारण अडचणीच्या काळात आपल्याला सोन्याच होता हीच माणसं होती, त्यामुळे आम्ही त्यांना कधीच विसरणार नाही. आणि भरपूर आहेत म्हणजे शिरवड्याचा लारा ग्रुप ती पोरं आम्हाला म्हणजे कधी पण काळ्या रात्री, आमची गाडी अजून ती पडली नाही, पण असे 4-5 जण आहेत की कायम आमच्या म्हणजे सुखदुःखात असतात. बरोबर. मग कुठेतरी या बैलगाडी शहरी क्षेत्रामध्ये संबंध महत्त्वाचे. जोडलेले संबंध आहेत आणि बैलगाडी मालक जर एकमेकाला अशी जर साथ राहिली तर प्रत्येक नंदीचा वाईट काळ कुठेतरी निघून जाईल, तरी मिळत राहतील. त्यांनी आम्हाला वाईट काळ जपले, आम्ही त्यांना पण 100% जपणार. जेव्हा जेव्हा ही गाडी पळाली हां तेव्हा कधीच नाराज झाला, कधीच. बर. हां हां 4 वेळा गाडी पडली, 3 वेळा गाडी फायनलला आहे. आणि पहिल्यांदा दुसरा होता ना सोन्या, पहिल्याच वेळी त्याला गट कडप कोरेगाव तर फायनलला राहिली. उंबराड्याच्या मैदानात टॉपचा सेमी, बकासूर, रोमन सगळ्या टॉपच्या मधनं गाडी आम्ही 3 नंबरला उतरलेलो. दुसऱ्या वासरानं शेंगऱ्यानं कदाचित तेव्हा सोन्या दुनियाला कळला, आणि त्या दिवशी आता नाव नाही सांगत, संध्याकाळी यांच्या घरी सोन्याला 12 लाखाला गिरायक होतं ह्याच्या गाड्यात पळल्यावर. गटालाच शेजारी बसणारे सांगत होते की गटाला तुम्ही त्या गटात गाडी चुकू नका, पलीकडे गाडी मोठी आहे. बरोबर. त्या दिवशी तुम्हाला मी मागाशी काय म्हटलं, ईर्षेचं बैल महाराष्ट्रात बघायचं म्हणलं तर ह्याच्याकडे बघायचं. अंगावर गाडी लागली तर कोणालाच देत नाही. त्यावेळेस 8 नंबर तासावनं कडनं गट काढला होता, त्याच मैदानात 11 लाख रुपये बैलाची मागणी झाली वासराची. म्हणजे ह्याचा आशीर्वाद जे आहे ना, आजपर्यंत कितीतरी वासर आहेत बरोबर. ह्याच्या जेवढे जोट्यात पळाली त्यांचं सोनं झालं. बरोबर. 6 ते 7 वासरं ह्याच्या गाड्यात पळलेली मोठ्या किमतीला विकलेत. फक्त मला रिक्वेस्ट एवढंच करा, नावं नाही घेत, एकदा 2दा सलग लाईनीनं फायनलला राहताना आता बैला ह्या विश्वास ठेवा आणि परत जोट्यात या. विषय काय होतं, 1-2 मैदानं केली गुलाल झालं का नाही की मग नंतर म्हणतो की मी माझ्यापेक्षा मोठ्यात जाईल, मोठ्यात जाऊन तुम्ही मार खाताना आणि आपली गाडी गुलालात राहते, तर आपली गाडी आपली कंटिन्यू कुणी पण ठेवावी, माझी म्हणजे रिक्वेस्ट पळती तर आहे. पळलीच पाहिजे. हां पळती तर पळवायची गाडी. जास्त काय तुमचा वेळ घेत नाही तर फायनल देखील पळायचा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमला. शिंगऱ्या हां की माणसं तुम्ही म्हणजे या क्षेत्रात नावं ठेवणारे भरपूर आहेत, पण या मुख्य जीवाला कधी नावं ठेवणार. बरोबर. हां पाठीमागच्या मैदानाचा एक विषय सांगतो की पायरा 1 जणाबरोबर झाला आणि बाकीचे लोक एक विषय नाव कोणाला घ्यायचं नाव अवताच्या बैलाला बैल दिला असं म्हणून हे नावलं. आणि एकच मैदान तेवढंच झालं आणि दुसऱ्या मैदानात आज टॉपच्या सेमीत आज सेमी काढला. अवताचाच बैल तुम्ही हे नावला, अवताचा बैल नावला. ऊस फाडणाऱ्या बैलाला बैल देत आहे,
असं म्हटली. पण त्या बी बिचाऱ्यानं आम्हाला बैल दिला, काहीच मागं बघितलं नाही. पण माणसांना सुद्धा अशी उगाच एकामेकाच्या असं म्हणजे नंदीला नावं ठेवू नये, माझी रिक्वेस्ट आहे. मला एक सांगायचंय, अवताचा बैल म्हणजे आम्ही त्याला म्हणजे व्यायामासाठी अवतासाठी आणतो, असं काही ते अवताचा बैल असा विषय नाही. बरोबर आहे. लहानपणापासून ते वाघ होता त्याला आम्ही वाघाने जपलाय. बरोबर. अवतासाठी आम्ही बैल नव्हता व्यायाम म्हणून आम्ही ऊस ठेवली, तोडतो. पण त्यानं ती त्याच्या पळामधून सिद्ध करून दाखवून दाखवलं. दिलं ना काय देऊ काय नाही. चला ठीक आहे, जास्त काही वेळ घेत नाही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.